नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी मला दोन वेगवेगळ्या किस्से तुम्हाला सांगायचे आहेत. आज सकाळी मी कुठल्याशा कामानिमित्तानं जुहूच्या मॅरियटमध्ये कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. तेवढ्यात हिंदी फिल्म सृष्टीतला एक बडा माणूस, माझा मित्र आहे, तो भेटला. तो पण तिथे कुठल्याशा कामानिमित्तानं आला होता. माझ्याशी 10 मिनटं बोलला आणि नेमका शत्रुघ्न सिन्हाचा विषय निघाला. मित्रांनो, त्याचं शत्रुघ्न सिन्हाशी बऱ्यापैकी सख्य आहे, जवळीक आहे, जाणं येणं. तो म्हणाला की त्या सोनाक्षी सिन्हानं त्या बांड्याशी लग्न केलं आणि अख्खं कुटुंब शोकसागरात बुडून गेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की असा एकही दिवस नसायचा की शत्रुघ्न सिन्हा त्याची बाजू ठामपणे मांडताना तुम्हाला दिसायचा नाही. पण तो पार कोलमडून गेला आहे. सतत घरात असतो. दोघंही नवरा बायको अश्रू ढाळतात. दोन्ही मुलं अस्वस्थ झाले आहे आणि तिकडे त्या सोनाक्षीचं, तिनं केवळ त्या बांड्याशी लग्न केलं म्हणून करिअर पूर्णतः उद्ध्वस्त झालं आहे. अनेक व्हिडिओ ती त्या वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असते. घाण वाटतं बघावेसे, पण त्या व्हिडिओंकडे बघावं पण वाटत नाही. तिची एक घोडचूक आणि तिला ज्या पद्धतीनं त्या मुसलमानांनी घेरलं आणि त्यांच्या घरात नेलं, एका उत्तम हिंदुत्ववादी कुटुंबाला त्या घोडचूक केल्यामुळे रस्त्यावर आणलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानं जो आपला कधीही होणार नाही, होत नाही, त्या समाजाविषयी, त्या जातीविषयी सतत सावधानता बाळगणं गरजेचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरा एक असाच मुद्दा, काल मी सीलिंग जिथे संपतो तिथून खाली उतरताना त्या मस्जिदीकडे उतरण्यासाठी मी कार खाली घेतली आणि गर्दी होती म्हणून गाडीत बसून राहिलं. तेवढ्यात माझं त्या उतारावर असलेल्या डाव्या बाजूला एक मोठी इमारत आहे, त्या इमारतीकडे लक्ष गेलं. अनेकदा त्या इमारतीकडे साऱ्यांचंच लक्ष जातं. ती इमारत बांधण्यात एका मुस्लिम नेत्याचे आणि एका शासकीय अधिकाऱ्याचे पैसे लागले होते. त्या इमारतीवर आता कुठल्या तरी गुजरात्याचं नाव लिहिलेलं आहे, पण त्या इमारतीतली एकही सदनिका विकल्या जात नाही, कारण त्या इमारतीखाली मशीद आहे आणि ती इमारत एका मुसलमानानं बांधली आहे. मित्रांनो, खूप सुंदर मेसेज हिंदूंनी या ठिकाणी दिला आहे. आता नेमक्या विषयाकडे वळतो. किस्सा तसा जुना आहे. माझ्या ओळखीची एक नटी होती आणि तिच्या नवऱ्याला एड्स होता. त्यामुळे त्या नटीशी, विशेषतः चित्रपटसृष्टीचं आकर्षण असणारे माझे जे मित्र त्या नटीच्या सभोवताली पिंगा घालायचे, मी त्यांना सावध करत असे. ज्यांनी ऐकलं ते वाचले, ज्यांनी ऐकलं नाही ते आता औषधावर जगत आहेत. त्यातले एक मराठी उद्योजक होते. त्यांना जेव्हा तिच्याकडून घरी परतल्यानंतर त्या एड्सबद्दल कळलं, त्यानंतर 8च दिवसांनी ते देवाघरी गेले. शरद पवारांवरून मला हा किस्सा आठवला. अलीकडे एका मुलाखतीमध्ये जेव्हा राज ठाकरे म्हणाले की आपल्या या राज्यामध्ये शरद पवारांनी जातीयवाद पसरवला आहे, तेव्हा जातीयवादाचे
पुरावे द्या, मी जातीयवादी नाही. त्यावर शरद पवार म्हणाले आणि माझी त्यावर हसून हसून पुरेवाट झाली. वास्तविक शरद पवारांचा जातीयवाद त्या नटीला लागलेल्या एड्ससारखा. त्या पद्धतीनं त्यांनी हे राज्य पोखरून ठेवलं आहे. जातीयवादानं अनेक कटू प्रसंग आपल्या राज्यावर ओढवले आहेत. तेच हे शरद पवार की केवळ समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं होतं, म्हणून त्याच शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही हे सांगणारे तेच शरद पवार मी जातीयवादी नाही हे सांगून मोकळं होतात. मी अगदी जवळून बघतो आहे की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पवार विरोधकांना त्रास झाला तो जातीचं लोण ज्या पद्धतीनं पवारांनी पसरवलं आहे, मुसलमानांचं महत्त्व ज्या पद्धतीनं त्यांनी वाढवलं आहे, त्याचा प्रचंड त्रास त्यांच्या विरोधकांना झाला आहे. आणि पवार सांगतायत की मी जातीयवादी नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की याच पवारांनी त्या उद्धव ठाकरे यांच्या सभोवताली फार मोठ्या प्रमाणावर मुसलमानांना नेऊन ठेवला आहे. त्याचा फायदा नक्कीच उद्धव आणि महाआघाडीला त्या मुसलमान मतदारांच्या बाबतीत होईल. पण त्याच वेळी उद्धव हे राज्यातल्या समस्त मराठी आणि हिंदूंच्या मनातून उतरले आहेत हे मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो आहे. ज्या उद्धव ठाकरे यांचं लोकसभेला आकर्षण होतं आणि त्यांच्यामुळे महाआघाडीला जे प्रचंड यश मिळालं नेमकं त्या विरोधात आता घडणार आहे. उद्धव यांची मुसलमानांना जवळ केल्यामुळे जी लोकप्रियता होती ती अतिशय झपाट्यानं वेगानं ओसरली आहे, घसरली आहे. आता पगडी बदलायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला सत्कारात पुणेरी ऐवजी फुले पगडी द्या असे खोचकपणे सांगणारे पवार जातीयवादी नाहीत कसे? किंवा पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागले. किंवा ऊस आम्हा मराठा शेतकऱ्यांचे पीक आहे, तो जैन असलेला राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी कसले आंदोलन करतोय, असल्या पद्धतीचा जहरी प्रचार करायचा आणि राज ठाकरेंवर मी जातीयवादी नाही म्हणून आगपाखड करायची. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या गुरुशिष्य नात्याविषयी मोठ्या खुबीनं अपसमज पसरवून आणि शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचे आदर्श आणि दैवत हा दुरावा निर्माण करणारे, थोडक्यात इतरांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी विनाकारण विष पेरणारे, शिवाजी महाराजांना मराठेतर जातींपासून तोडणारे, दूर नेणारे, हेच ते जातीयवाद उत्पन्न करणारे, मुसलमानांचं राज्यातलं महत्त्व वाढवणारे शरद पवार आणि त्यांचे पाठीराखे. पवार म्हणतात मी जातपात मानत नाही, वरून समस्त हिंदूंना विशेषतः मराठ्यांना ज्या मोगल मुसलमानांनी राजा संभाजी पद्धतीनं अतोनात छळलं, आज त्याच मुसलमानांच्या भरवशावर राजकारण खेळणारे, निवडणुका लढणारे शरद पवार आम्हा हिंदूंना असुरक्षित करणारे म्हणे जातीयवादी नाहीत.
मित्रांनो, याच ठिकाणी या समोरच्या खुर्चीवर काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे बसले होते आणि त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं, हेमंत, माझ्या पाठीशी उभा राहा. शरद पवार जे सांगतात त्याकडे कृपया लक्ष देऊ नको. त्यानंतर हेच ते शरद पवार ज्यांनी वंजारी समाजाच्या गोपीनाथ मुंडे यांना अतोनात छळलं, खूप छळलं, त्यांची व्यक्तिशः बदनामी केली, त्यांना अनेकदा अडचणीत आणलं. गोपीनाथ मुंडे वर गेल्यानंतर याच पवारांनी अलीकडे त्या धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात जाहीर सभेत सांगितलं की या धनंजय मुंडेला पाडा, त्याला राजकीयदृष्ट्या मातीत गाडा. एवढा का त्या वंजाऱ्यांचा त्रास? आणि पवारांनी सांगायचं की मी जातीयवादी नाही. जेव्हा पत्रकार ज्ञानेश महाराव जातीयवादी बोलत होता, ब्राह्मणांवर नको ते बोलत होता, वाटेल त्या पद्धतीनं घसरला होता, त्यावेळी शेजारच्या खुर्चीवर शरद पवार बसले होते. दुसरा एखादा नेता असता, जातपात न मांडणारा नेता असता, तर त्यांनी त्याच ठिकाणी त्या महारावला खाली बसवलं असतं. पण इशरत जहाँ या आतंकवादीच्या नावानं ॲम्ब्युलन्स सुरू करणारे शरद पवार, मला नाही वाटत की त्यांना आता विशिष्ट जातीपलीकडे, विशिष्ट जातींपलीकडे दुसरं काही दिसतं आहे. आणि त्यातूनच राज ठाकरे जे बोलले त्याला बेस आहे, तेच नेमकं सत्य आहे. मला एक उदाहरण द्या की प्रत्यक्ष भेटीमध्ये मराठा आणि ब्राह्मण एकमेकांचे शत्रू आहेत. हातात हात घालून जो तो मराठा आणि जो तो ब्राह्मण एकमेकांशी मैत्री ठेवतो. किंबहुना मनोहर जोशी किंवा देवेंद्र फडणवीस पद्धतीचे ब्राह्मण मार्गातले अडसर ठरत आहेत म्हणून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ पद्धतीच्या संघटना कशा जोपासल्या गेल्या, वाढवल्या गेल्या, त्यांना कशी ताकद दिल्या गेली, याचे अनेक किस्से, अनेक पुरावे एक दिवस एका फार मोठ्या नेत्याला, ज्या नेत्यानं त्यांचं भलं केलं, त्या विनायक मेटेंनी आपणहून सांगितल्या होत्या. आता ते किस्से उघड करायचे नाहीत. उगाचच देवाघरी गेलेल्या विनायक मेटे यांना वादात मला ओढायचं नाही. पण शरद पवारांचे कारनामे भयावह होते हे स्वतः मेटे यांनी सांगितलं. आणि त्यांना जेव्हा याच पवारांनी नो फेअर केलं, राजकारणातून बेदखल केलं, दूर केलं, मग हा असा बलाढ्य मराठा नेता अगदी थेट फडणवीसांच्या हातात हात घेत मैत्रीचा हात पुढे करून मोकळा झाला. आणि त्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं फडणवीसांनी सहकार्य केलं, त्याची कार्यकर्ती भारती लवेकर तिला आमदार केलं, त्याशिवाय विविध पद्धतीनं सहकार्य केलं. विनायक मेटे हे अगदी जाईपर्यंत फडणवीसांची महायुतीची मोठी ताकद ठरले होते. एका तासात ब्राह्मणांना संपवतो किंवा हज हाऊस उभारताना सहकार्य करणारे तुम्ही त्या दगडू हलवाई गणपतीला हात न जोडता निघून येता. हे योग्य आहे का? हे जातीपातीच्या समीकरणाबाहेर आहे का? हे आमच्या लक्षात येतं.
एवढा तिरस्कार इतर जातींविषयी नको. तुम्हीही हिंदू आहात आणि अमुक एखादा हिंदू केवळ जातीचा नाही किंवा जातीचा असला तरी आपलं नेतृत्व मानणारा नाही म्हणून त्याला छळायचं, बदनाम करायचं, त्रास द्यायचा, खाली खेचायचा हे योग्य नाही. हे या वयात मला असं वाटतं की न शोभणारं कृत्य आहे. जातींपलीकडे आणि त्रास देणाऱ्या मुसलमानांकडे पाठ फिरवून तुम्ही एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून देणं गरजेचं आहे. तूर्त एवढंच. नमस्कार.